क्लीन करून झालेले आहे. आता मी ना धुवून घेणार टच साठी. तर किती क्रिस्पी तुम्हाला दाखव. कसं आहे. हाय हॅलो नमस्ते, वेलकम बॅक टू माय चॅनल मराठी ब्लॉगर दीपाली धूम. या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. आता विहान चालला आहे स्कूलला आणि असं सण डायरेक्ट माझ्या चेहऱ्यावर येतो आणि मस्त छान असं सकाळचं ऊन घेतलेलं. तर म्हणून मी इथे थांबते थोडा वेळ आणि मग त्याच्यानंतर चहा वगैरे सगळं म्हणजे एक्सरसाइज वगैरे रुटीन माझं सुरू होतं. तर आता मस्त सण छान पडतो आहे माझ्या अंगावर, असं खूप भारी वाटतं आहे ना. आणि आपल्या गार्डनमध्ये पण मस्त असं रिफ्लेक्शन येतं उन्हाचं आणि झाडांना पण खूप छान सनलाईट मिळतो सकाळी सकाळी. आणि आता इथे थोडा वेळ थांबेल, आता चहा करेल, चहा घेऊन येईल इथं, बसेल थोडा वेळ. आणि असं किती छान वातावरण आहे एकदम मस्त. तर इथे बघू शकता किती छान सनराईज झालेला आहे, इतका सुंदर दिसतोय ना. आणि सकाळचे वाजले आहेत 7:30 आणि इथे आमचा विहान आली का बस? नाही ना. तर आता बस येईल, विहानला असं खाली जाऊन राहू देते मी, म्हणजे इकडून बस आली ना मग त्याला घेते. आणि असं वातावरण दिसते आज, खूप मस्त दिसते, एकदम छान. क्लाउडी आहे पण मग किती छान आहे सन, बघू शकता एकदम मस्त दिसते. आणि आपले झाडं पण इतकी छान दिसते ना, फुलं खूप मस्त रिफ्लेक्शन येतं उन्हाचं. आणि आपल्या मोहरीला आहे ना मस्त फुलं लावलेली आहे. जा बघू शकता. तुम्हाला दाखवलं बस आली, त्याला खाली जाऊन राहायला लावते, म्हणजे कसं बस येते ना मग घाई होत नाही, असं पळत नाही तो. तर त्याला मग मी ना, मला मेसेज येतो बसचा की आता इथे आली आहे, 2 मिनिटांनी येईल. आणि मॅप असतो ना, मॅपवर लगेच दिसते बस कुठे कुठे वळते. तर मग मी त्याला तसं सांगत राहते की आता इथे आली, तिथे आली आहे. त्याला तर खूप छान वाटतंय मस्त बाहेर असं सण. आणि आता वाजले आहेत 7:05 झाले असेल बहुतेक. आणि इतकं छान दिसतंय ना, आपलं सनराईज छान होतं सकाळी सकाळी इथे. आणि इथे टेरेसमध्ये इतकं छान सनराईज पण छान दिसतो आम्हाला. आणि सनसेट झाला तो पण इतका मस्त दिसतो. तर खूप छान दिसतं आमच्या टेरेसमध्ये आणि भारी पण वाटते. चला आता चहा ठेवते मस्तपैकी माझ्यासाठी आणि मस्त एन्जॉय करते चहा अशा उन्हामध्ये छानपैकी. सकाळचं एकदम सकाळी सकाळी आणि ऊन छान येतं एकदम. हे लावून घेते कारण खूप गार हवा येते. तुम्ही बघितलं असेल सकाळी विहान गेला आणि आता वाजले आहेत, बघू शकता 11 वाजले आहेत इथे. तर आता स्वयंपाकाची तयारी वैभव आणि माझ्यासाठी. आणि कियारावरती गेली खेळायला. तर मी ना आता चहा ठेवते मला, कारण एक्सरसाइज इतकी हेवी एक्सरसाइज केली आज मी, जवळजवळ अर्धा तास एक्सरसाइज केली, आंघोळ केली. तर मला ना आधी चहा प्यायचा आहे आणि चहा सोबत मस्त आपले मुटकुळे खायचे. आता इथे मी ना आपले मुटकुळे फ्राय करणार. आता हे 2 काढून घेतलेले आहे आणि मस्त असे पातळ कापणार. तर इथे मी चहा ठेवून घेते माझ्यासाठी. मस्त चहा सोबत मुटकुळे म्हणजे कोथिंबीर वडी, किती छान कॉम्बिनेशन आहे. आणि मला खूप कधीची खावीशी पण झाली होती, तुम्हाला मी दाखवतो पण मी कशी केली काय. आणि फक्त एवढंच की बाजरी सांडून गेली ती, दळायला गेली तेव्हा. तर बघितलं असेल थोडीशी जमिनीवर पण पडलेली होती बाजरी. तर मला खूप वाईट वाटलं. कसं आपण धान्य कसं पडलं तरी आपण एक एक गोळा करून घेतो आणि चांगलं नसतं ते. तर त्याच वाईट वाटलं मला. पण म्हटलं दादा चिमण्या तरी खातील ना, चिमण्या वगैरे राहतात तिथे, त्या चिमण्या खाऊन घेतील असा विचार केल्यानंतर. आणि मग बाजरी दळून आणली मस्त, आपलं काय म्हणता बाजरीचं पीठ टाकून मस्त आपले हेल्दी मुटकुळे केले, कोथिंबीर वडी तांदळाचं पीठ आणि बाजरीचं पीठ टाकून. तर इथे मस्त मी आता
अशी बारीक बारीक कापून घेणार छानपैकी. चहा सोबत मस्त एन्जॉय करणार आज. आणि शालो फ्रायच करणार. तुम्हाला माहिती माझं डाएट चालू आहे, तर मी जास्त म्हणजे तळलेलं पण नाही आता सध्या खाते. तो पण आपला चहा पण मस्त रेडी होतोय. आणि स्वयंपाकाचं बघते आता काय करायचं. तांदूळक्याची भाजी पण आहे आणि ना याची भाजी वांगी पण आहे, शेपूची भाजी पण आहे. पण बघते आता काय करायचं. मस्त शालो फ्राय करायला घेतलेला आहे आपले मुटकुळे. याच्यात आहे ना तर मी पण स्टीमला लावेल आणि वैभवला तशीच आवडतात तशी देईल त्यांना खाण्यासाठी. चहा करून वगैरे ते आले की तर ते आता येतील 12 12:30 येतील त्यावेळेस त्यांना देईल मी. चहा पण मस्त रेडी होतोय. आणि घर पण माझं सगळं आवरलेलं आहे आज. पटकन लवकर आज एक्सरसाइज मस्त झाली, घर पण आवरून झालं आणि सगळं आवरलेलं आहे मस्तपैकी. आणि इतकं फ्रेश वाटतंय. तर आता मस्त चहा एन्जॉय करणार, आपले मुटकुळे एन्जॉय करणार आणि मस्त स्वयंपाक करून घेणार पटापट. तर चला आता मी हे झालं की इथे माझा चहा आणि आपले कोथिंबीर वडी एकदम रेडी झालेला आहे. आता मस्त बाहेर टेरेस मध्ये जाऊन एन्जॉय करणार आणि खूप छान वाटतं आज. आणि ऊन पण इतकं मस्त पडलेलं आहे ना, तुम्हाला दाखवते. सकाळी तुम्ही बघितलंच असेल सगळं वातावरण मस्त. इथे आपला नाश्ता, मुटकुळे मस्त फ्राय केले आणि चहा. तुम्ही पण या. तर इतकं छान व्ह्यू आहे ना आणि इतकं मस्त वाटतंय. आणि आंघोळ झाल्यानंतर बाहेर बसायला मला खूपच आवडतं. मस्त ऊन असं शेकायला असं छान वाटतं. चला मस्त चहा पिते. वा, खूप माझा फेवरेट चहा. आणि तुम्हाला मी कोथिंबीर वडी खाऊन दाखवते मुटकुळे. एकदम मस्त, खूप भारी झालेला आहे. चला आता मी चहा एन्जॉय करते आणि बोलते तशी. तर इथे मी आता मस्त स्वयंपाकाची तयारी. तर हे छोटे छोटे वाल आहे, तर याला पावटी वाल बहुतेक म्हणतात. तर गावरान आहे, इतके छोटे बघू शकता, एकदम छोटे छोटे आहे. तर बघू शकता इथे निवडले मी. तर बिया भरपूर आहे, बिया मला खूप आवडतात वालाच्या. तर आता इथे मी निवडून घेते आणि जसं आपण करतो ना वालाच्या शेंगा त्याच पद्धतीने करणार आहे शेंगदाण्याचं कूट टाकून. तर बघू शकता किती छोटे छोटे आहे ना, एकदम छोटे छोटे वालाच्या शेंगा बघू शकता, एकदम छोटे छोटे आहे. हे करून घेते आणि इथे वैभवसाठी मी ना स्टीम करते आपले मुटकुळे केलेले. इथे दूध पण तापता येत. आता चहा ठेवते त्यांच्यासाठी आणि त्यांना देते मस्त. तर चला आता हे पण निवडून घेते पटापट आणि बोलते तुमच्याशी. तर इथे मी वैभवसाठी मस्त चहा आणि स्टीम केलेले काय म्हणता मुटकुळे देते. त्यांना आता खायला लावते कसे लागतात. त्यांना तसेच आवडतात, तळलेले वगैरे काही आवडत नाही, स्टीम केलेलेच आवडतात. तर आता देते त्यांना. हां बघा बरं खाऊन मुटकुळे कसे झाले. त्यांना स्टीम केलेलेच आवडतात, तळलेले काय आवडत नाही. गरम केली आता. कसे छान आहे. यार तुला खायचे पोळी त्यांना दिलेलं आहे. म्हणजे कसं नाश्ता होऊन जातो, मग स्वयंपाकाला कसं थोडंसं लेटच होईल. तर आता मी ना पटापट आता शेंगा निवडून घेते. आपल्या ह्या थोड्याशा झाल्या आहे, थोड्याशा बाकी आहे. तर त्या निवडून घेते आणि मस्त भाजी करणार शेंगांचं कूट टाकून. नेहमी आपण जे वालाच्या शेंगा करतो तसेच त्याच पद्धतीने करणार. आणि त्याच्यासोबत चपात्या आणि तर काहीतरी बघते, भाकरीने करणार, चपात्याच करेल थोड्याशा. तर चला आता मी पटापट स्वयंपाक करून झालेली आहे वालाच्या शेंगांची. बघू शकता मस्त अशी शेंगांचं कूट टाकून आपली जे छोटे पावटा वाल म्हणतात त्याला मस्त झालेली आहे. आणि मला ह्या बिया खूप आवडतात ह्या. तर मस्त जेवण झालं होतं आणि छान आराम केला. तर बाहेर येऊन बसली, खूप छान वाटतंय मस्त. म्हटलं चला थोडंसं बाहेर बसू आणि आज ना बघेल काय स्वयंपाक काय करावं काय नाही बघते आता.
विहान पण आलाय, त्याला जेवायला दिलं वगैरे. तर आता तेच थोड्या वेळाने चहा ठेवेल आणि इतकं छान वाटतंय ना, मस्त. आता सनसेट होईल थोड्या वेळाने. तर चला आता बसते आणि थोड्या वेळाने बोलते तुमच्याशी. तर आता स्वयंपाकाचं म्हटलं विचारच नव्हते काय करावं. तर आता कसं बाजारामध्ये वाटाणे पण खूप आले आहे. आम्ही जातो आता आणि थंडी पण खूप आहे. आणि हां कितीला आहे दाल किती वाटे? हां किती घ्यायची? दोन द्या. ह्या पिशवी टाकून घे ना, ते पेपरमध्येच द्या. औषध त्या बाईचे ती बाई गेली कुठे? देऊ का? सुट्टी देणार का? चला मस्त ना भेटली ताजी. ते निघून जातात काही शेतकरी असतात ना, ते निघून जातात. कोणता घेऊ? हा एक द्या. फोन नाही चालत तो. हे द्या पिक कलरचा द्या. हां डॅडीला दाखव. लाव बरं. पुन्हा हां दाबायचं हे बघ असं. तर मस्त मला हलग्याचे फुलं भेटलेले आहे आणि मस्त आज भजी खायचा प्लॅन चालू आहे. खिचडी आणि भजी. तर आता घरी आलो आणि मस्त मला जे हदग्याची फुलं असतात ना ते मागच्या वेळेसच मला घ्यायचे होते. तर म्हटलं नेहमी आपण कांदा भजी किंवा मग मिरचीची भजी किंवा मग असे सिंपल भजी नेहमी खातो, पण हदग्याची भजी तुम्ही खाल्ली का कधी? नक्की करून बघा. आणि ह्या दिवसात हदग्याचे फुलं खूपच मिळतात. तर हे आहे हदग्याची फुलं, बघू शकता असे व्हाईट कलरचे. तर मला फायनली भेटले. मागच्या वेळेसच मी बघत होती बाजारात, पण मला कुठेच दिसले नाही, पण आता फायनली मला दिसले. असे बघू शकता एवढे आणले. 2 वाटे आणले 10-10 रुपयाला. एकदम स्वस्त असतात आणि एकदम चांगले असतात खाल्लेले. तर कोणाकोणाला माहिती आहे हदग्याची फुलं याची भाजी पण करतात, नंतर आपले भजी पण करतात. म्हणजे भजी तर आता मी करते, कोणी करत असेल नक्की मला कमेंट करून सांगा. तर मी ना जस्ट आता असे मधून फक्त असं ओपन करून बघून घ्यायचंय. मधून असं ओपन करून म्हणजे आपल्याला कळतं की घाण आहे किंवा नाहीये, कळतं. आणि ओपन करून मग चांगली धुवून घ्यायचे छानपैकी आणि मग मी दाखवते तुम्हाला. आणि मला मस्त ना याची भाजी घेतलेली आहे, हरभऱ्याची भाजी. तर त्याची पण मी चटणी करणार आणि खिचडी करणार असा प्लॅन आहे. हदग्याच्या फुलांची भजी, क्रिस्पी भजी, नंतर हरभऱ्याच्या भाजीची चटणी कुटून वगैरे सिंपल आणि खिचडी असा प्लॅन आहे करायचा स्वयंपाक. तर चला आता वाजले आहे बघू शकता इथे 7:30 वाजलेले आहे. आणि आता मी पटापट फुलं क्लीन करून घेते, म्हणजे बघून घेते काय आहे की नाही. तर मी अशी ना क्लीन करून घेते, फक्त बघून घ्यायची मध्ये. आणि आपला आहे ना हा इकडचं या साईडचं, तो जर खराब असेल तर तो काढून घ्यायचा असा. आणि असे क्लीन झालेले आहे, म्हणजे काहीच नाही त्याच्यामध्ये, बघून घ्यायचं आणि वॉश करून घ्यायचं सगळं छानपैकी.
तर इथे मी आता साफ करते फुलं. तर ते फुलांमधील एक मोठा दांडा असतो तो काढून घ्यायचा, कारण त्याच्याने भजी आपली आहे ना मध्ये मऊ पडते. पाणी म्हणजे तो कसा जाड असतो एकदम आणि चावायला पण जास्त हार्ड जातो. तर ते काढून घ्यायचं त्याच्याने, म्हणजे ते काढलं ना तर भजी आपली अजून क्रिस्पी होते मध्ये, नाही तर तो असला की मध्ये मऊ असते भजी. तर मी तेच दांडे काढून घेते त्याच्यामधले आणि बघून घेते, साफ करून घेते आणि नंतर परत स्वच्छ पाण्याने धुवून घेणार. तर चला खेळणार आहे का? बापरे, ती एक कोणती तुटलेली होती ती जोडली का? जोडली ना. खुश राहणार ना. तू भांडे ठेवणार तुझे काय? हा काय हे असं झालं ना. हा तर लाईट आहे ना, अशी लाईट आहे. ते माझं दोन ग्रीन कलर. तर इथे मस्त कियाराचं घर झालं ना, त्यावेळेस दाखवेल मी तुम्हाला किती पूर्ण झालं. तर आता हे बनवता एक छान आणि कियारा आणि वैभव. चला आता मी पटापट स्वयंपाक. तर इथे मी ना खिचडी टाकते पटापट आणि कियारा सारखी मला बोलवायला येते की माझं टेंट बघायला आहे, माझं टेंट बघायला आहे. तर ती सारखी येऊन आणि मला सांगते आणि इथे बघू शकता मस्त खिचडी टाकते. आता तेलामध्येच मी कोथिंबीर टाकते आणि तळली नाही इतकी छान लागते. तर शेवटी कियाराने मला हाताला धरून नेलंच बघायला की कसं झालं टेंट माझा. तर मी बघून आली आणि म्हटलं थोड्या वेळाने तुला बघायला येतेच मी. खिचडी टाकून घेते होती बोलवायला. मस्त टेंट झालाय तयार तुम्हाला दाखवते. आणि तिला खूप तेव्हा जेव्हा ती खेळायची तेव्हा खूप छोटी तिला माहिती पण नाही आणि आता डायरेक्ट एकदाच काढला. तर वियांसाठी आणला होता आम्ही तो टेंट. तर आता कियारा असं खेळणार. मुलींना माहिती, तुम्हाला माहिती मुलींना खूप आवडतं असं खेळायला, भांडे वगैरे काही काही खेळायला. तर ती इतकी हॅपी झाली तर मला बोलून तिने. आणि तेव्हा खिचडी पण झालेली आहे. आता ना मी चटणी करून घेणार याची हरभऱ्याची पटकन आणि त्याच्यानंतर मग भजी तुम्हाला दाखवतेच भजी. चला आधी कियाराचं घर बघू आपण आणि मग बघू आता कियाराचं घर. कोण इथे मध्ये? बापरे, दाखव दाखव, ओपन कर ओपन कर. आणि नवीन लाईट घेतला ना कियाराने, बरोबर कामात आला. दाखव बरं मधून आपण बघू. तर मधून असं आमच्या कियाराचं घर आहे बघू शकता. भारी ना. तुझे भांडे कुठे कियारा? भांडे मस्त घर झालेलं आहे. आवडलं तुला? इकडे बघ कियारा, आवडलं तुला? आवडलं? कियाराचं घर बनवून झालेलं आहे. तर वियांसाठी आणलेला तो कधीचा पडलेला तो टेंट. म्हटलं चला आता कियारा खेळते ना आता, तर त्याच्यामुळे मग वैभव म्हणे की बनवून देऊ आपण. मग आता मस्त खेळणार तिथे, तिला टाइमपास होणार थोडाफार. तर आता इथे भज्यांची तयारी करते मी. तर इथे डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये मी तांदळाचं पीठ पण टाकणार आहे आणि इथे चटणी टाकलेली आहे आपली हिरवी मिरची आणि लसूण. आणि इथे मी माझी भाजी पण तयार झाली आहे आपली हरभऱ्याची. आणि याच्यात तांदळाचं पीठ टाकते मी 2 चम्मच आणि त्याच्यामध्ये नंतर ओवा टाकते असा मस्त क्रश करून. आणि त्याच्यात नंतर टाकायची हळद आणि थोडीशी लाल तिखट टाकलेला आहे, मीठ टाकलेलं आहे आणि ते झालेलं आहे. आता मी सोडा घेणार आणि सोडा पण टाकणार थोडासा आणि त्याच्यानंतर मस्त फेटून घ्यायचं पीठ. तर चला तेल तापलेलं बघू शकता. मी तेल तापत ठेवलं होतं आणि आता आपण भजी करून घेऊ. मला आता करून दाखवते मी. असं फुल घ्यायचं आणि हे मागचं नाही काढायचं, मागचं काढलं ना सगळ्या पाकळ्या होऊन जातात, म्हणून मासच राहू द्यायचं आणि नुसतं असं डीप करून ती गर्दी करताय. ते घर करून दिलं ना नुसते भांडण करताय लोक. तर बघू शकता असं डीप करून आणि तळायचं.
तर इथे बघू शकता आपले हदग्याच्या फुलांचे भजी एकदम भारी वास येत आहे. बघू शकता 3 झालेले आहे. तुम्ही असं चटणी सोबत किंवा अशीच सुद्धा खाऊ शकता. तर चला आता मी पटापट करून घेते सगळी भजी. बघा बरं कसं आहे कसं आहे मस्त आहे. पण तुला खायचं हे घे. घे. छान झालं होतं ना मस्त. आता इथे मस्त हदग्याच्या फुलाची भजी झालेली आहे आणि इतकी क्रिस्पी झालेली आहे आणि आम्ही खाल्ली सुद्धा सगळ्यांनी. मी तर गरम गरमच खाऊन घेतली आणि इथे मस्त प्लेटिंग केलेली आहे. बघू शकता इथे इतकी छान प्लेटिंग केलेली आहे आणि एक फुल मी ठेवलं असं टच साठी. तर किती क्रिस्पी तुम्हाला दाखवते जवळ. तर बघू शकता इकडे. तर इथे असा आवाज येतो. तर इतकी सुंदर म्हणजे इतकी भारी लागते ना आणि डिफरंट चव आहे. आणि कियाराने सुद्धा खाल्ली आज. तर मी खाते मस्त. खूप मस्त झाली. नक्की घरी ट्राय करा. सगळीकडे आता फुलं येतात हे हदग्याची फुलं. भाजी करण्यापेक्षा आपण अशी भजी करू शकतो. आणि आता थंडी पण चालू आहे. थंडीमध्ये खूपच बेस्ट असते खाल्लेली. एकदम भारी लागते. आणि मस्त आता आवरलेलं आहे छानपैकी आणि मस्त भजे पण खाल्ले. इतकं मस्त लागले भजे. गरम गरम छान लागले. मी तर तळताच 2-3 खाल्ले. तर कसं सगळ्यांनी मस्त एन्जॉय केले. वैभवला पण खूप आवडले. गरम गरमच दिले त्यांना खाण्यासाठी. इडली मला फुलं आणि ह्या दिवसात थंडीमध्ये खूप मिळतात हदग्याची फुलं. तर माझ्या मध्ये तुम्हाला पण सगळ्यांना माहिती असेल. तुम्ही तर भाजी पण करता असणार त्याची. तर मी तर भाजी मोस्टली एवढी नाही करत पण भजे करते. त्याची भाजी खूपच छान टेस्टी लागतात. एकदम नक्की करून बघा घरी तुम्हाला जर ते फुलं भेटले तर. तर व्हिडिओ इथे सेंड करते आहे. तुम्हाला आजचा ब्लॉग बघायला आवडला असेल किंवा मी केलेली हदग्याच्या फुलांची रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा. आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा. आणि तुम्ही नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. सबस्क्राईब करा. तर आणि बेल आयकॉन पण दाबा म्हणजे माझे व्हिडिओ तुम्हाला वेळेवर येतील. तर तेच व्हिडिओ इथे सेंड करते आणि तुमची काळजी घ्या. बाय.